वाल्मिक कराडसह सर्व आरोपींची संपत्ती गोठवा, एसआयटीचा विशेष न्यायालयामध्ये अर्ज। संपत्ती गोठवल्याशिवाय आरोपींचे धागेदोरे कळणार नाहीत। आकाशसह इतर लोकांच्या नावावर संपत्ती आहेत, दुसऱ्याच्या नावावर केलेल्या संपत्ती सुद्धा गोठवा, सुरेश धस यांची मागणी। वाल्मिक कराड अगदी ठणठणीत, सर्व रिपोर्ट सार्वजनिक करून कराडच्या आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करा, अंजली दमानिया यांची मागणी। आरोपी वाल्मिक कराडला थोडं दुखलं तर आयसीयू मध्ये नेलं जातं, मात्र माझ्या वडिलांना किती वेदना झाल्या असतील, आम्हाला न्याय मिळायलाच हवा, वैभवी देशमुख यांचा आक्रोश। आरोपी वाल्मिक कराडचं बीड जिल्हा रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन, कराडला दुसरा कोणता आजार आहे का याची तपासणी सुरू। वाल्मिक कराडची तब्येत का बिघडली याची चौकशी झाली पाहिजे, मंत्री संजय शिरसाट यांची मागणी। बीड हत्या प्रकरणातील जनआक्रोश मोर्चामध्ये फूट पडल्याचं चित्र, मुंबईत असूनही सुरेश धस मोर्चाला अनुपस्थित, सुरेश धस जितेंद्र आव्हाड यांच्यावर नाराज। अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही, पोलिसांनी फेक एन्काउंटर घडवून केला, जनआक्रोश मोर्चातून बदलापूर प्रकरणी आव्हाडांचा गंभीर आरोप। जितेंद्र आव्हाडांचं अक्षय शिंदेबाबतचं मोर्चातील वक्तव्य आवडलं नाही, भाजपच्या सुरेश धस यांच्याकडून नाराजी व्यक्त। सुरेश धस यांच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही, माझ्या सूत्रांच्या आधारावर मी बोलतो, जितेंद्र आव्हाडांचं सुरेश धस यांना प्रत्युत्तर। मराठा समाजातील नेता कोण हे दाखवण्यासाठी सुरेश धस आणि जरांगी यांच्यामध्ये स्पर्धा, गुणरत्न सदावर्तेंची टीका, तर मी टॉम अँड जेरी पाहायचं सोडून दिलंय असं म्हणत धसांचा सदावर्तेंना टोला। सुरेश धस मनोज जरांगेंमध्ये वर्चस्वाची लढाई आहे असं समजायचं का, प्रकाश आंबेडकर यांच्याकडूनही प्रश्न उपस्थित। उदय सामंत तिसरे उपमुख्यमंत्री, हाच अमित शहांचा एकनाथ शिंदेना जमाल गोटा असणार, खासदार संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा। संजय राऊत दारू पिऊन बोलतात का, राऊतांची दारू कशी उतरती